काही दिवसांपूर्वी जाधव सर आहेत आपल्याकडे स्पाईनसाठी आले होते. तर त्यांचा अनुभव आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया. मी जाधव DM, मी प्राथमिक शिक्षक आहे. काही दिवसापूर्वी मला सर व्हॉलीबॉल खेळत होतो. कंटिन्यू व्हॉलीबॉल सकाळी चालत होता. व्हॉलीबॉल खेळत वेळेस काय झाला की बॉल घेते वेळेस थोडं लचका बसलेला हे झाला होता आणि मी त्यानंतर काय केलं की पेन किलर वगैरे गोळ्या घेऊन तसंच खेळत. आणि तिसऱ्या दिवशी खेळते वेळेसच काय झालं सर की मी जागेवरच लॉक झालो. म्हणजे हलता येण्या उठता येण्या बसता. तसंच मग मला मित्रांना नेऊन सनी घरी घेऊन गेले. बिलकुलही चलता येणार नाही मला. पाय डावा पाय वरे उचलायचा ना. मला इव्हन कंबरवर सुद्धा बसता येणार नाही अशी परिस्थिती झाली होती. मग मी अस्तव्यस्त झालो. म्हणजे मला एकतर कसं कर्मचारी असल्यामुळे मला शाळेला जाण्यासाठी मार्ग होता. त्याच्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलं. पेन किलर घेतल्यानंतर सुद्धा मला थोडं सुद्धा असं पेन कमी झालं नव्हतं. पुन्हा मी सरकडे गेलो आणि त्याच्यानंतर सरला दाखवलं. बाबा म्हटले सर म्हटले की बाबा हा आजार थोडं वेगळा दिसत आहे. कारण पेन किलर ह्या हायेस्ट पेन किलर दिलं त्याच्यानंतर रिलीफ कमी व्हायला पाहिजे. मग आपण काय करू सर MRI काढू म्हटल्यानंतर ठीक आहे साहेब म्हटलो. MRI काढण्यासाठी मी प्रवृत्त झालो आणि MRI जाऊन सनी काढलं. MRI काढल्यानंतर माझ्या कमरेमध्ये L4 आणि L5 गॅप आला. नसच प्रॉब्लेम होता. पाय तर उचलून देणार झालं. प्लस मी राहतो दुसऱ्या मंजिलवर. मग वरे यायला सुद्धा अक्षरशः मित्रांना धरून मला रेलिंगला धरून सनी यावं लागलं. दवाखान्यात जरा एवढं प्रॉब्लेम झाला की खूप प्रॉब्लेम झाला. अशी परिस्थिती कुणावर येऊ नये. आजार एवढं भयानक नाही, लयच भयानक आजार. तर मी ऍक्च्युअल खरं सांगायला काय मी माझ्या पायावर उभा राहू शकतो की नाही असं मला झालं. कृपा स्वामीची किंवा तुमची कृपा मला ते स्वामी तुमच्या ह्याच्यातून मला प्रकट झाली. तुमच्या रूपामध्ये मला भेटले आणि सजेशन तर असं डॉक्टरनं दिलं की पर्याय नाही, ऑपरेशन करा आणि ते बी इमिडिएट ऑपरेशन करा. कारण कसं आहे ते नस जे आहे नस एखादी ब्लॉक झाली तर मग पुन्हा चलू शकणार नाही असं प्रॉब्लेम येतात म्हणल्यामुळे मग मी काय मी घाबरलो होतो. सरचं एक सजेशन घ्यावं. मी सरकडे सहज रिपोर्ट वगैरे घेऊन आलो. MRIचे रिपोर्ट घेऊन आमचे घरचे आम्ही फॅमिली डॉक्टर असल्यामुळे आम्ही इथं आलो सरकडे. तर सरनं म्हणले की ह्याच्यापेक्षा ही खूप म्हणजे हाडं हे क्रॅक झाले ते पेशंट मी दुरुस्त करतो आणि तुम्ही माझ्यावर फक्त विश्वास ठेवा असं म्हटल्यानंतर ठीक आहे बाबा म्हटलं मी सर तुमच्यावर विश्वास ठेवतो. म्हटल्यानंतर माझं पेन बघून साहेबांना काय केलं की बाबा जास्ती पेन आहे म्हणजे मी अक्षरशः मला पायऱ्या सुद्धा चढता येत नव्हते तिथले. मी माझ्या घरच्या सोबत मी आधार घेऊन माझा मुलगा मी सोबत आलो होतो. मला गाडी तर विषयच नाही. ऑटोमध्ये बसलो. ऑटोमध्ये सुद्धा मला असे गचके बसल्यामुळे त्या ऑटोवाल्याला सुद्धा म्हटलं बाबा मला सावकाश घेऊन जायचं हा दमाना जाऊ. तर ऍक्च्युअल मला ही इथले सरची साहेबाची 1-1 फुटाची पायऱ्या तर अर्ध्या फुटाची तरी पण मला पायऱ्यावर येता येणार अशी परिस्थिती होती. तर एवढं पेन बघून साहेबांना काय केले साहेब सर म्हणले तुम्हाला जास्ती हे वाटेल तर मी काय करतो तुम्हाला जवळ लावतो. काय म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे करा तुमच्या मला फक्त माझं पेन कमी झालं पाहिजे. मी या हिशोबानं साहेबाला म्हटल्यानंतर साहेब म्हणले ठीक आहे म्हटले. आणि इथंच साहेबांना काय केलं मला पेन बघून मला जवळ त्या दिवशी जवळपास 2 का 3 जळू लावले होते. मला जवळपास 50% रिलीफ त्या जळूमुळे मिळाला मला. त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला. साहेब म्हटलो मी मला 50% रिलीफ वाटले. साहेब त्याच्यानंतर सुद्धा मी ट्रीटमेंटला 15-15 दिवस ट्रीटमेंट दिली आणि 15-15 दिवसाला एक्झॅक्ट 15 दिवसाला साहेबांशी आलो. साहेबांना तरी पण मला 3 महिन्याचे दिले होते. मी तरी पण 4 महिन्याचे मी साहेबांकडे ट्रीटमेंट घेतली कंटिन्यू. आणि आल्यानंतर मी 15-15 दिवसाला साहेब जळू लाव मी स्वतःहून जळू लावा म्हटलं. साहेबांना जळू उपलब्ध केले आणि जळू कोणकोणत्या पॉईंटला मला पाय सुद्धा उचलायत नव्हतं अशी परिस्थिती झाली. त्याच्यानंतर मी 12 मार्चला जवळपास झालं होतं मला. तर माझं ट्रीटमेंट हे 15 जूनपर्यंत चाललं साहेबाकडे. मी अक्षरशः ट्रॅव्हलिंग करू लागलो. त्याच्यानंतर मी आज अक्षरशः 60 किलोमीटर अपडाऊन करतो 2 व्हीलरवर. तर मला काय असं पेन वगैरे नाही. दिलेले योगा साहेबांना जे योगा सांगितले ते योगा व्यवस्थितरित्या फॉलो करतो आणि चलणं वगैरे व्यवस्थित करतो. अशा पद्धतीने खूप काही फरक झालेला. आता मला काही असं वाटत नाही बरं का माझ्यामध्ये असं काही वाटत नाही.
मी चलत लंगडत आला माणूस, मी आज गाडीवर ट्रॅव्हलिंग करतो, सगळं व्यवस्थित. सर खूप मला आराम पडले. धन्यवाद साहेब तुमचे. तुम्ही घेतले औषध आणि लोक एक वेळा जळू लावायला परेशान असतात की नको सर हे काय वेगळीच ट्रीटमेंट आहे. पण सरांचं मला याच्यासाठी कौतुक वाटते की ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट. किती औषधी आहे तुम्ही कितीही द्या आणि हायेस्ट लेवलची द्या तुम्ही की मला लवकरात लवकर बरं वाटावं. मी नको म्हणलं तरी सरांनी जळू लावायला यायचं आणि बऱ्याच वेळा तर 7 दिवसाला पण आम्ही जळू लावले. तर 3 ते 4 वेळा जळू लावल्यानंतर सरांना खूप जास्त सगळ्यात महत्वाचं रोल मला वाटते माझ्या पत्नीचं आणि साहेब मला कॉन्फिडन्स दिले, त्याच्यामुळे मी आज हे झालेलं आहे. तर प्रत्येकाला असं जर ॲलोपॅथिकच्या ऐवजी वळण्याऐवजी आपण जर आयुर्वेदिकच्या ठिकाणी आलो तर आपल्याला खूप काही आपल्याला मार्गदर्शन भेटेल. एकदा अवश्य भेट द्या. कोणाला जर एखाद्या होत असेल, मी तर पर्टिक्युलर ज्याला कोणाला झाले, मी आल्यानंतर मला ऍक्च्युअल परिस्थिती माझ्या मित्रांना सगळ्यांना बघितलं होतं. सर तुम्हाला कुठं ट्रीटमेंट घेतले, कुठं बरं झालं, त्याच्यानंतर मला खूप काही कॉल आले. मी ते सगळ्याला सजेशन सांगितले की साहेब म्हटलं सगळ्याला की आपल्या परभणीमध्ये असं नामांकित डॉक्टर आहेत. खूप जणांना सांगितले आणि तुमच्याकडे पेशंट सुद्धा 4-5 पाठवले साहेब. धन्यवाद साहेब.